कृषीनगर दंगल प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 आरोपी शेगाव परिसरातून अटक। एका आरोपीकडून अग्निशस्त्र जप्त। दिनांक 10 जुलै 2025 रोजी मध्यरात्री पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीत कृषीनगर येथे फिर्यादी सतीश रघुनाथ वानखडे वय 34 वर्ष राहणार पंचशील नगर कृषीनगर अकोला यांनी तक्रार दिली। तसेच पार्टी नंबर 2 नामे आकाश सुनील गवई वय 27 राहणार पंचशील नगर कृषीनगर अकोला यांनी तक्रार दिली की दोन्ही पार्टीच्या लोकांमध्ये आपसात वाद असून राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हत्याराचा वापर करून जखमी या जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हमला केला। तसेच फिर्यादी सतीश रघुनाथ वानखडे वय 34 वर्ष राहणार पंचशील नगर कृषीनगर अकोला यांनी तक्रार दिली की आरोपितांनी हातात लाठीकाठ्या लोखंडी पाईप राप्टर लोखंडी तलवार व गावठी कटाऱ्याने तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपराध क्रमांक 249/2025 कलम 189 2 190 191 2 191 3 296 115 2 118 1 118 2 109 125 भारतीय न्याय संहिताचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला। सदर गंभीर घटना घडल्यानंतर यातील मुख्य व महत्त्वाचे आरोपी पसार झाले होते। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे शाखा अधिकारी श्री शंकर शेळके यांना सदर गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याची माहिती अवगत करून घेतली। तसेच गुन्ह्यामध्ये आरोपी नामे स्वप्नील प्रवीण बागडे वय 25 वर्ष शुभम विजय हिवाडे वय 24 वर्ष राहणार कृषीनगर अकोला हे यापूर्वीच अटक असून गुन्ह्यातील फरार आरोपी शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक निर्माण करून त्यांना मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे अधिकारी व पथकातील अंमलदारांनी गुप्त माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील फरार आरोपी हे दिनांक 19 जुलै 2025 रोजी ग्राम नागझरी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथे लपून असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके व त्यांचे पथकातील अंमलदार हे तात्काळ ग्राम नागझरी येथे पोहोचून मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे फरार आरोपी नामे निखिल उर्फ बंटी चर्राटे वय 24 वर्ष अनिकेत विनोद गवई वय 23 अनिकेत दीपक सावडे वय 22 धम्मपाल शामराव तायडे वय 24 वर्ष शंतनू गोपाल तायडे वय 22 वर्ष सर्व राहणार कृषीनगर अकोला आकाश उर्फ दादू उत्तम खडसे वय 26 वर्ष राहणार पंगारे नवघरे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हल्ली मुक्काम कृषीनगर अकोला यांचा शोध घेऊन त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले। त्याच गुन्ह्यादरम्यान सीसीटीव्हीमध्ये देशी कट्टा हातात दिसल्याची फुटेजमध्ये दिसून आल्याने नमूद आरोपी यांच्या गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल त्यांचे राहते घरी पांगरी नवघरे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे ठेवली असल्याची कबुली दिली। त्यावरून लगेच त्यांचे राहते घरी जाऊन कायदेशीररित्या जिवंत एक काडतूस व देशी कट्टा किंमत अंदाजे 35,500 रुपयाचा मुद्देमाल पंचसक्षम जप्त करून तात्काळ तपास अधिकारी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांच्याकडे एकूण 6 आरोपी व जप्त मुद्देमाल तात्काळ ताब्यात घेण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।